नमस्कार मित्रांनो, मी राहुल पाटील. एस-आय-पी किती वर्ष चालू ठेवावी याविषयी आज आपण माहिती जाणून घेणार आहे. तुम्हाला म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरवरती नक्की संपर्क करा. तुम्ही एस-आय-पी सुरू केली, पण एक प्रश्न नक्की पडला असेल, एस-आय-पी किती वर्ष चालू ठेवावी? याचं एक ठराविक उत्तर नाही. एस-आय-पी किती वर्ष चालू ठेवायची हे तुमच्या गोल, टाइम हॉरिझॉन आणि आर्थिक परिस्थितीवर अवलंबून असतं. जर तुमचं गोल जवळचं असेल, म्हणजे साधारण 3 ते 5 वर्ष, तर फक्त एस-आय-पीच्या आधारावर मोठी वेल्थ क्रिएशन करणे अपेक्षित ठेवणे योग्य नाही. 5 ते 10 वर्षाचा कालावधी असेल तर एस-आय-पीला वाढीसाठी जास्त वेळ मिळतो. मार्केटमधील चढ उताराचा सामना करण्यासाठी योग्य वेळ मिळतो. जर तुमचं गोल 10, 15 किंवा 20 वर्षानंतरच असेल तर लॉंग टर्म एस-आय-पी वेल्थ क्रिएशनसाठी अधिक प्रभावी ठरू शकते. कारण एस-आय-पी मध्ये फक्त तुम्ही किती पैसे गुंतवता हे महत्वाचं नाही, तुमच्या पैशांना किती वेळ मिळतो हेही खूप महत्वाचं आहे. पण याचा अर्थ एस-आय-पी कधीच बंद करू नये असा नाही. तुमचं गोल पूर्ण झालं असेल तर आर्थिक परिस्थिती बदलली असेल किंवा तुमच्या इन्व्हेस्टमेंट प्लॅनमध्ये बदल आवश्यक असेल तर एस-आय-पीचा रिव्ह्यू करायला हवा. आणि तुमचं उत्पन्न वाढत असेल तर फक्त एस-आय-पी चालू ठेवण्याऐवजी स्टेप अप एस-आय-पीचा विचार करू शकता. लक्षात ठेवा, एस-आय-पी म्हणजे गॅरंटेड रिटर्न नाही. म्युच्युअल फंडमधील रिटर्न्स हा मार्केट लिंक्ड असतात आणि भविष्यात रिटर्न्स निश्चित नसतात. म्हणून एस-आय-पी किती वर्ष चालू ठेवायची यापेक्षा तुमचं गोल काय आहे आणि गोल पूर्ण करण्यासाठी किती वेळ आहे हे ठरवा. जितका योग्य टाइम हॉरिझॉन तितकं प्लॅनिंग चांगलं. एस-आय-पी सुरू करणे महत्वाचे आहे, पण योग्य गोलसाठी योग्य काळ चालू ठेवणे त्याहून महत्वाचे आहे.